हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट HG पांचाळ. मागच्या भागामध्ये आपण चॅप्टर फर्स्ट ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 प्रिलिमिनरी सेक्शन्स 1 ते 4 हे पाहिलेले आहे. आणि आता आज आपण त्याच हिंदू मॅरेज ॲक्ट 1955चा पुढील चॅप्टर क्रमांक 2 हिंदू मॅरेजेस हे सेक्शन्स 5 ते 8 हे आपण आज पाहूया. सेक्शन 5 ते 8. तर सेक्शन 5 सेक्शन 5 काय आहे? कंडिशन्स फॉर अ हिंदू मॅरेज. कंडिशन्स फॉर अ कंडिशन्स फॉर अ हिंदू मॅरेजेस. तर मित्रांनो, सेक्शन 5 मध्ये जे मॅरेज आहे ते बिटवीन टू हिंदूज, हे जे मॅरेज आहे बिटवीन टू हिंदूज, मेल मस्ट बी हिंदू, फिमेल मस्ट बी हिंदू, दोन हिंदू मध्ये हे सेक्शन 5 प्रमाणे जे मॅरेज आहे ते फक्त दोन हिंदू मध्येच होतं. द मॅरेज बिटवीन टू हिंदूज यामध्ये 5 कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या कोणत्या? नंबर 1, त्यामध्ये काय म्हणते की नायदर पार्टी हॅज अ स्पाउस लिव्हिंग ॲट द टाइम ऑफ मॅरेज. नायदर पार्टी हॅज अ स्पाउस लिव्हिंग ॲट द टाइम ऑफ द मॅरेज म्हणजे बायगॅमी नसली पाहिजे. मोनोगॅमी, प्रिन्सिपल ऑफ मोनोगॅमी असली पाहिजे. म्हणजे neither party has living spouse. neither party has living spouse म्हणजे लग्नाच्या तारखेला neither party has living spouse म्हणजे काय? एक तर ते दोन्ही पार्टी अविवाहित पाहिजेत, किंवा त्यापैकी कोणाचं पूर्वी जर लग्न झालं असेल तर त्याचा जोडीदार, त्याचे एक स्पाउस हे लग्नाच्या तारखेला जिवंत नसलं पाहिजे, हयात नसलं पाहिजे. याने म्हणजेच neither party has living spouse on the date of the marriage म्हणजे मोनोगॅमी. मोनोगॅमी असली पाहिजे, म्हणजे सिंगल, नो बायगॅमी. बायगॅमी नसली पाहिजे तरच लिव्हिंग स्पाउस, पूर्वीचं लिव्हिंग स्पाउस जर हयात असताना हयात नसेल तरच हे जे लग्न आहे ते व्हॅलिड होईल. म्हणजेच नायदर पार्टी हॅज लिव्हिंग स्पाउस ही जर कंडिशनचं पालन केलं तर हे लग्न व्हॅलिड होईल. अन्यथा काय होईल? अन्यथा व्हाईड होईल. याला रेमेडी दिलेली आहे सेक्शन 11 मध्ये. व्हाईट जर झालं तर ते आपण पुढे व्हाईड अँड व्हाईडेबल मॅरेजच्या याच्यामध्ये पाहणारच आहोत. नंबर 2, कंडिशन नंबर 2,
कंडिशन नंबर 2 मध्ये काय म्हणते की यामध्ये ॲट द टाइम ऑफ द मॅरेज नायदर पार्टी, आता यामध्ये ए बी सी असे 3 क्लॉजेस दिलेले आहेत. तर ए मध्ये काय, याच्या ए मध्ये काय तर neither party is incapable of giving a valid consent to it in consequence of unsoundness of mind. पार्टी जे आहे, स्पाउस पैकी कोणतीही एक आयदर पार्टी जे आहे ते इनकॅपेबल नसली पाहिजे. कशासाठी? फॉर गिव्हिंग कन्सेंट ऑफ मॅरेज, मॅरेजला संमती देण्याकरिता कोणीही एखादी पार्टी इनकॅपेबल नसली पाहिजे. कशामुळं? तर अनसाउंडनेस ऑफ माइंडमुळं. आणि जर इनकॅपेबल नसेल म्हणजे कॅपेबल असेल तरच हे मॅरेज जे आहे ते व्हॅलिड होईल. बी मध्ये काय सांगले? बी मध्ये सांगले की जरी दो कॅपेबल जरी कॅपेबल असेल, जरी संमती देण्याकरिता ती सक्षम असेल तरी गिव्हिंग अ व्हॅलिड कन्सेंट has been suffering from mental disorder of such a kind or to such an extent as to be unfit for marriage and the procreation of children. जरी संमती देण्याकरिता सक्षम असेल, दो is capable for giving a consent of marriage but suffering from such a kind of disease, अशा प्रकारच्या आजारानं जर आजारी असेल की मॅरेजची जर अशा प्रकारच्या आजारानं जर आजारी असेल, सफरिंग फ्रॉम डिसीज, सच काइंड ऑफ डिसीज, की मॅरेजसाठी ते अनफिट आहे किंवा अपत्यचं प्रोक्रिएशन करण्यासाठी ते इनकॅपेबल आहे किंवा अक्षम आहे, अनफिट आहे, असं जर असेल तरी देखील हे लग्न जे आहे ते व्हॅलिड होणार नाही. म्हणजे काय? व्हॅलिड हिंदू मॅरेजसाठी या सेक्शन 2च्या सेक्शन 5च्या सब क्लॉज 2 मधील क्लॉज बी प्रमाणे काय पाहिजे की जरी कॅपेबल असली पाहिजे, जरी कॅपेबल असेल परंतु जर तिला कोणता आजार असेल, म्हणजे कॅपेबल असली पाहिजे आणि कुठलाही तशा प्रकारचा आजार नसला पाहिजे. कसल्या प्रकारचा आजार? की जो मॅरेजसाठी अनफिट आहे आणि प्रोक्रिएशन ऑफ चिल्ड्रनसाठी देखील इनकॅपेबल आहे. अशा प्रकारचा जर आजार असेल तर हे लग्न जे आहे ते व्हॅलिड होणार नाही. त्यानंतर सी मध्ये काय दिले? सी मध्ये म्हणते की हॅज सब्जेक्ट टू रिकरंट अटॅक्स ऑफ इन्सॅनिटीचे अटॅक्स येत नसले पाहिजे. म्हणजे त्याला काय म्हणू शकतो तर आपण फेरर येणे किंवा कोणते असे फेफरं येऊन पडणे, आणि हे जे अटॅक्स असतात हे कधी कधी येतात. नॉर्मली तो नॉर्मल असतो, परंतु कधी कधी तसे अटॅक्स येऊ शकतात. त्याला इन्सॅनिटी, अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी म्हणतात. असे इन्सॅनिटीचे अटॅक्स येत नसले पाहिजे. आणि जर तसं असेल तर हे लग्न कसं आहे, व्हॅलिड होणार नाही. अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी. अटॅक्स ऑफ इन्सॅनिटी. तर हे जे आहे हे ग्राउंड नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. आणि जर ही कंडिशन जर फुलफिल नाही झाली तर हे मॅरेज कसं होईल? वायडेबल होईल. वायडेबल सेक्शन 12 मध्ये याला रेमेडी दिलेली आहे. हे आपण सेक्शन रेमेडी काय आहे काय नाही आपण वाईड आणि वायडेबल मॅरेजच्या वेळेस पाहूया. आता तिसरं काय आहे? आता सब सेक्शन 3.
सबसेक्शन 3 काय आहे? इट इज इन रिस्पेक्ट ऑफ एज फॉर मॅरेज. तर the bridegroom has completed the age of 21 years and the bride the age of 18 years at the time of marriage. लग्नाच्या तारखेवर ब्राईडग्रूम म्हणजे ब्राईडग्रूम हजबंड, आपल्याला आपण काय म्हणू शकतो? नवरदेव. याची एज किती पाहिजे? 21 वर्षे, 21 years on the date of marriage, on the date of marriage. आणि तेच ब्राईड वाईफ, नवरी, हे नवरी वाईफ, ब्राईड किंवा वाईफ किंवा नवरी, हिचं एज किती पाहिजे? 18 वर्षे, 18 years on the date of marriage. जर व्हॅलिड हिंदू मॅरेज होण्याकरिता हजबंडचं वय, ब्राईड ग्रूमचं वय 21 वर्षे पाहिजे लग्नाच्या तारखेवर, आणि ब्राईडचं वय एज जे आहे ते 18 वर्षे, 18 years पाहिजे लग्नाच्या तारखेवर. असं असेल तरच हे लग्न जे आहे ते व्हॅलिड मॅरेज होईल. अन्यथा हे याला कुठलेही neither wide nor wideable. समजा ही कंडिशन जर मोडल्या गेली तर याला व्हाईड होईल का व्हायडेबल होईल हे कुठे दिलेलं नाही, परंतु याला सेक्शन 18 ए मध्ये त्याला पनिशमेंट दिलेली आहे, म्हणजे तिथंच रेमेडी दिलेली आहे पनिशमेंट. ते आपण नंतर पाहूया. त्यानंतर आता 4, त्यानंतर कंडिशन नंबर 4. 4 मध्ये काय? द पार्टीज आर नॉट विदिन द डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप unless the custom or usage governing each of them permits of a marriage between the two. एक parties should not be within the degree of prohibited relationship. 4 मध्ये काय दिलंय की पार्टी शुड नॉट बी विदिन द डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. आता आपण ही प्रोहिबिटेड डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप काय असते हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तर त्या विदिन डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप हे पार्टीज नसल्या पाहिजेत. असतील तर हे लग्न व्हॅलिड होणार नाही, आणि हे विदिन डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप जर नसतील तरच हे लग्न हिंदू सेक्शन 5 नुसार होणारे हिंदू मॅरेज जे आहे ते व्हॅलिड होते. परंतु याला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन, if there exists a custom. परंतु त्या समाजामध्ये, त्या फॅमिलीमध्ये जर अशी एक परंपरा असेल, प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा असेल की विदिन प्रोहिबिटेड रिलेशनशिप मध्ये जरी असेल तरी ते लग्न व्हॅलिड आहे,
तर मग तशा परिस्थितीमध्ये हे लग्न व्हॅलिड होऊ शकतं इन स्पाइट ऑफ इट इज बिईंग विदिन प्रोहिबिटेड डिग्री ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप. ह्या एक्सेप्शन मध्ये बसत असेल तर, जर तिथे कस्टम असेल तर, अन्यथा कस्टम जर प्रूफ नाही केली, कस्टम नसेल तर मग हे लग्न व्हॅलिड होणार नाही. त्यानंतर 5 सेम आहे. इथं फक्त डिग्रीज ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप आहे, इथं विदिन सपिंदा रिलेशनशिप. विदिन सपिंदा रिलेशनशिप. आता दोन्ही जवळपास सारखेच आहेत. पहिल्या सेक्शन 4 मध्ये म्हणले की जर विदिन प्रोहिबिटेड डिग्री जर असेल तर व्हॅलिड होणार नाही, एक्सेप्शन जर कस्टम असेल तर व्हॅलिड होईल. तसंच 5 मध्ये म्हणलंय की विदिन सपिंदा रिलेशनशिप जर असेल, आता सपिंदा रिलेशनशिप देखील आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेली आहे. विदिन सपिंदा रिलेशनशिप जर असेल तरी व्हॅलिड होणार नाही, परंतु त्याला देखील हेच एक्सेप्शन आहे. हेच एक्सेप्शन त्याला देखील आहे. जर इफ देर इज एनी कस्टम एक्झिस्ट फॉर सेइंग दॅट if the custom or usage governing each of them permits of a marriage between two. जर अशा लग्नाला परमिशन देणारी जर एखादी कस्टम त्या समाजामध्ये अस्तित्वात असेल तर व्हॅलिड होईल, अन्यथा हे लग्न व्हॅलिड होणार नाही जर ते सपिंदा रिलेशनशिप मध्ये असेल तर. आणि याला जे आहे ते रेमेडी सेक्शन 11 मध्ये दिलेली आहे. या दोन्हीसाठी सेक्शन 11 मध्ये व्हाईड होईल हे लग्न. सेक्शन 11 मध्ये रेमेडी दिलेली आहे, ते आपण नंतर पाहूया. आणि हे जे आहे हे जर याची इन व्हायोलेशन ऑफ दिस सब क्लॉज 5 ऑफ सेक्शन 5 जर असेल तर दॅट विल बी व्हाईड. जर सपिंदा रिलेशनशिप मध्ये असेल तर व्हाईड, प्रोहिबिटेड डिग्री ऑफ रिलेशनशिप मध्ये असेल तर व्हाईड, आणि दोन्हीही अपवाद जर तशा प्रकारची कस्टम असेल तर मग व्हॅलिड होईल. तर आपण आता हे सेक्शन 5 कंडिशन्स फॉर व्हॅलिड मॅरेज आपण पाहिलेले आहेत. थोडक्यात तुम्हाला समजले असतील. आता सेक्शन 6 जे आहे ते रिपील झालेले आहे. सेक्शन 6 जे आहे हे ओमिटेड केलेलं आहे. आणि ओमिट कोणत्या कायद्यानुसार, म्हणजे काय केलं की हे सेक्शन ओमिट करून जे आहे ते चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट अमेंडमेंट ऍक्ट 1978 हा कायदा आणला, सेक्शन 6 आणलं त्यामध्ये, त्याप्रमाणे जे आहे ते हे सेक्शन ओमिट झाले. आता सेक्शन 7 काय आहे? सेक्शन 7 प्रोसिजर. प्रोसिजर ऑफ मॅरेज और सिरेमनी. सिरेमनीज. सिरेमनीज ऑफ मॅरेज सेक्शन 7 मध्ये दिला. आता मॅरेज जे आहे तर हिंदू मुस्लिम मध्ये जर मॅरेज पाहिलं तर हिंदू मुस्लिम मधलं मॅरेज इज डीम्ड टू बी अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, परंतु हिंदू धर्मामध्ये मॅरेजला एक सॅक्रेमेंट म्हणजे संस्कार अशी मान्यता आहे. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की लग्न केल्याशिवाय पुरुष जो आहे तो पूर्ण होत नाही, अधुरा असतो. मोक्ष प्राप्तीसाठी लग्न करतात अशी मान्यता आहे. स्त्रीला जे आहे ते अर्धांगिनी मानलेलं आहे, म्हणजे जेव्हा लग्न होते तेव्हाच ते दोन्ही मिळून कपल एक व्यक्ती एक युनिट असं समजलं जातं. आणि
परंतु मुस्लिममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट टाईप आहे. तर म्हणून याच्यासाठी काही एक प्रोसिजर दिलेली आहे, पद्धत दिलेली आहे. आता आपण जे सेक्शन 5 नुसार जे लग्न पाहिलं, त्याचे जे व्हॅलिड कंडिशन्स ऑफ मॅरेज पाहिल्यात, त्या कंडिशन्स साठी जर पूर्ण जरी केल्या झाल्या, तर लग्न कसं व्हावं? आता याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहे की त्याला काही कोणतं कंपल्सरी आहे का? कसं केलं पाहिजे लग्न? काय त्याच्यामध्ये मंत्र म्हणले पाहिजे का काय केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी फक्त एवढंच सांगितलेलं आहे याच्यामध्ये की अ हिंदू मॅरेज मे बी सोलमनाइज्ड सेक्शन 7च्या सब क्लॉज 1 मध्ये काय म्हणले की a Hindu marriage may be solemnized in accordance with the customary rites and ceremonies of either party thereto. म्हणजे ते जे दाम्पत्य आहे किंवा कपल आहे किंवा काय म्हणता येईल स्पाऊस, तर हे जे आयदर पार्टी आहे, हे जे दोन किंवा हे जे सेक्शन 5 नुसार होणार लग्न बिटवीन टू हिंदूज, आपण पाहिलं हिंदू आहे परंतु वेगवेगळ्या सामाजिक वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळ्या प्रथा आहेत आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत लग्नाच्या. म्हणून आता लग्न जे दोन हिंदूमध्ये झालं तर त्या दोघांपैकी इथं सेक्शन 7च्या 1 मध्ये एवढंच म्हणलंय की त्या दोघांपैकी कोणत्याही एका पार्टीच्या समाजामध्ये प्रचलित असलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं पाहिजे. तर ते तशा प्रकारे करता येऊ शकते. आणि जर समजा त्याच्यामध्ये कोणतीही पद्धत असेल, काही मंगलाष्टका म्हणायची पद्धत असेल, काही मंगळसूत्र टाकायची पद्धत असेल किंवा हे असे त्या दोघांपैकी एकाच्या कुटुंबातली एकाच्या समाजातली प्रथा पाळणं महत्वाचं आहे, प्रोसिजर पाळणं महत्वाचं आहे. तसंच सेक्शन 2 मध्ये एक्सक्यूज मी, हॅलो हॅलो, हां बोला सर. सर नाही सर, सॉरी, मला आता सध्या काही आवश्यकता नाही आहे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. हां, पुन्हा वेलकम बॅक. हां, तर सेक्शन 7च्या सब क्लॉज 2 मध्ये सब क्लॉज 2 मध्ये काय म्हणले की व्हेअर सच राईट्स अँड सेरेमनीज इन्क्लूड द सप्तपदी. हां, हे की आयदर ऑफ पार्टीज, त्या दोघांपैकी कोणत्याही एका पार्टीच्या समाजामध्ये जी प्रथा चालत आली, जी जशा पद्धतीने लग्न करायची प्रथा चालत आली ती पद्धत वापरता येईल. परंतु त्यापैकी जर त्याच्यामध्ये जर सप्तपदी घेण्याची जर प्रथा असेल तर त्या तशा परिस्थितीमध्ये 7 फेरे झाल्याशिवाय लग्न पूर्ण होणार नाही. म्हणजे 7वा फेरा पूर्ण झाला की ते लग्न पूर्ण आणि बंधनकारक मानले जाईल. हे जे आहे ते सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेले आहे सेक्शन 7च्या. सप्तपदी दॅट इज द taking of 7 steps by bridegroom and the bride jointly before the sacred fire. The marriage becomes complete and binding when the 7th step is taken. म्हणजे शिरोमणीचं कुठलंही बंधन त्याच्यामध्ये नाही. जशी प्रथा आता दोघांपैकी एकाच्या म्हणजे आता उदाहरणार्थ एकाच मराठा कम्युनिटी आहे आणि दुसरी राजपूत कम्युनिटी आहे आणि या दोघांनी आता दोघंही हिंदूच आहेत आणि असं हिंदूमध्ये कास्टच्या बाबतीमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. दोन्ही हिंदू असेल तर लग्न व्हॅलिड आहे, दोघंही हिंदू असतील तर लग्न व्हॅलिड आहे. आता मराठा कम्युनिटी आणि राजपूत कम्युनिटी या दोघांमध्ये जर ब्राईड ग्रूम जर मराठा कम्युनिटी मधून असेल, ब्राईड जर राजपूत कम्युनिटी मधून असेल तर तशा वेळेस एकतर मराठा कम्युनिटीच्या प्रथेप्रमाणे करता येईल किंवा राजपूत कम्युनिटीच्या प्रथेप्रमाणे करता येईल, परंतु दोघांपैकी एकाच्या कम्युनिटी प्रमाणे करता येईल. आणि जर त्या दोघांपैकी जी कोणती पद्धत आपण वापरणार आहोत त्या पद्धतीमध्ये जर सप्तपदी घेण्याची जर 7 फेरे घेण्याची जर पद्धत असेल तर तशा परिस्थितीमध्ये 7वा फेरा पूर्ण झाल्याशिवाय लग्न कंप्लीट होणार नाही किंवा ते बाइंडिंग देखील होणार नाही, असं यामध्ये सांगितलेले आहे. तर ठीक आहे, सेक्शन 7. आता 8वं काय म्हणते की
सेक्शन 8 जे आहे ते रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज. रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज. आता रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का? नाही. रजिस्ट्रेशन मुळेच कंपल्सरी नाही. परंतु जर स्टेट गव्हर्नमेंटला जर असं वाटलं की पुरावा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं किंवा त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे असं जर स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं तर स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यासाठी नियम टाकून देऊ शकते आणि कंपल्सरी करू शकते. तर असं सेक्शन 8 मध्ये दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन ऑफ हिंदू मॅरेजेस फॉर द पर्पज ऑफ फॅसिलिटेटिंग द प्रूफ ऑफ हिंदू मॅरेजेस. पुरावा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं द स्टेट गव्हर्नमेंट मे मेक रूल्स providing that the parties to any such marriage may have the particulars relating to their marriage entered in such manner and subject to such conditions as may be prescribed in a Hindu marriage register kept for the purpose. जर स्टेट गव्हर्नमेंटला असं वाटलं की बाबा याच्यामध्ये पुरावा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं हे लग्न रजिस्ट्रेशन जे आहे हिंदू मॅरेजचं जे कंपल्सरी करायचं आहे तर ते तशा प्रकारचे नियम टाकून कंपल्सरी करू शकते. आणि त्या नियमाप्रमाणे नियम की कोणतं रजिस्टर ठेवायचं, रजिस्टरमध्ये त्या लग्नाचे पार्टीचे सर्व डिटेल्स वगैरे लिहिण्याचे आणि त्याची नोंद करण्याचे कंपल्शन करू शकते. तसंच पुढे काय म्हणते की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सब सेक्शन 1 द स्टेट गव्हर्नमेंट मे if it is of opinion that it is necessary for expedient so to do provide that entering of the particulars referred to in subsection 1 shall be compulsory in the state or in any part thereof, whether in all cases or in such cases as may be specified, and where any such direction has been issued, any person contravening any rule made in this behalf shall be punishable with fine which may extend to 25 rupees. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला जर असं वाटलं कंपल्सरी करणं तर ते तशा प्रकारचे नियम घालून रजिस्ट्रेशन ऑफ हिंदू मॅरेज जे आहे ते कंपल्सरी करू शकते आणि त्याच्यामध्ये तरतूद करू शकते की तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करणं ते रजिस्ट्रेशन एक तर संपूर्ण राज्यामध्ये किंवा राज्याच्या कोणत्याही भागामध्ये ते कंपल्सरी करू शकते आणि जर त्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यासाठी 25 रुपयापर्यंत फाईन ह्याची सुद्धा तरतूद करू शकते. आता सबसेक्शन 3 काय सांगतं? ऑल रूल्स मेड अंडर दिस सेक्शन शॅल बी लेड बिफोर द स्टेट लेजिस्लेचर ॲज सून ॲज मे बी आफ्टर दे आर मेड. आता कायद्याप्रमाणे जर ह्याच्यामध्ये रूल्स तयार केले तर ते स्टेट लेजिस्लेचर पुढे ठेवले पाहिजे आणि तिथून त्याची मान्यता घेतली पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि सेक्शन 4 मध्ये काय सांगले की द हिंदू मॅरेज रजिस्टर शॅल ॲट ऑल रिजनेबल टाइम्स बी ओपन फॉर इन्स्पेक्शन. ते ओपन फॉर इन्स्पेक्शन राहील, सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध राहील आणि ते कोर्टामध्ये न्यायालयामध्ये पुरावा म्हणून चालेल. अँड शॅल बी ॲडमिसिबल ॲज एव्हिडन्स of the statements therein contained and certified extracts therefrom shall on application be given by the registrar on payment to him of the prescribed fee. तर एकतर ते ओपन फॉर इन्स्पेक्शन फॉर पब्लिक ॲट लार्ज राहील, त्यानंतर ते न्यायालयामध्ये त्याच्या कंटेंटचा एव्हिडन्स म्हणून ॲडमिसिबल राहील आणि प्रिस्क्राइब्ड फीस देऊन ॲप्लिकेशन देऊन त्याच्या सर्टिफाईड कॉप्या रजिस्ट्रार करून मिळवल्या जाऊ शकतील. पुढे 5वं काय सांगतं की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन द व्हॅलिडिटी ऑफ एनी हिंदू मॅरेज शॅल इन नो वे बी अफेक्टेड बाय द ओमिशन टू मेक द एंट्री. यामध्ये सब क्लास 5 मध्ये काय सांगितलंय की ठीक आहे, जरी कंपल्सरी रजिस्ट्रेशन असलं, जरी रजिस्ट्रेशन करणं योग्य असलं आणि समजा जर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही, याचा अर्थ असा मुळीच होणार नाही की ते त्यातनं इनव्हॅलिड आहे, व्हाईड आहे, व्हायडेबल आहे किंवा व्हॅलिड नाही असा याचा अर्थ होणार नाही. त्याची व्हॅलिडिटी कुठेही त्याच्यामुळे त्यामध्ये फरक पडणार नाही. तर अशा प्रकारे आज आपण चॅप्टर 2 सेक्शन्स 5 ते 8 पाहिलेले आहे. पुढे आपण पुढच्या भागामध्ये आपण चॅप्टर 3 रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स अँड ज्युडिशियल सेपरेशन हे पाहणार आहोत. तोपर्यंत जे आहे ते मी आता हा क्लास आपला संपवू इच्छितो. धन्यवाद.